दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द येथे अवैध दारू विक्रीचं पोळ उठलं असून गावात 9 ठिकाणी खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे। गावातील महिलांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक कार्यालयामध्ये जाऊन दारूबंदीची मागणी केली। तसंच दिंडोरी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी केली। गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन आपल्या जीवाला मुकले आहेत। दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेत। गावातील दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा निवेदनं देण्यात आली, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन कैफियत मांडत रोष व्यक्त केला आणि दिंडोरी पोलीस ठाणे गाठत दारूबंदीची मागणी केली आहे। यावेळी सरपंच आशा रेहरे, सोनाली धुळे, वंदना बोरसे, लक्ष्मी शेवरे, भारती चव्हाण, शकुंतला शेवरे, सीमा भोसले आदींसह महिला उपस्थित होत्या। यावेळी 100 महिलांच्या स्वाक्षरी असलेलं निवेदन देण्यात आलं। एकत्रित येऊन दारूचा ठराव तयार केला आणि पाहतोय पुढे चालेल ओके। सर्व महिला बोलतात की आमच्या गावात दारूबंदी झालीच पाहिजे। NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।